श्री संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेय नमः. नामधारक शिष्यराना लागे सिद्धीच्या चरणा, विनवीत असे कर जोडूनी भक्तिभावे करुण्या. गुरुचरित्र सुधारस तो पाजिला आम्हास, तृप्त न होय गा मानस, तृषा अनेक होतसे. धन्य धन्य तुझी वाणी, वेद लागला श्री गुरुचरणी, तुझी तरलासी भावार्णी, सकळ भिष्टे साधतील. ऐसे असता वर्तमानी, उत्तर दिशे माहुरस्थानी, होता विप्र एक महागणी. नाम तया गोपीनाथ, पुत्र झाला तयासी, वर्ष 12 होता तयासी, विवाह करती प्रीतेसी, दंपती एकची वायसी. अतिप्रिय महाहर्षी, वर्तता झाली 16 वर्ष तया पुत्रासी. ऐसी प्रेम असता देखा, व्याधी आली त्या पुरुषा, अनेक औषध देता ऐका, आरोग्य नव्हे तयासी. पुरुषावरी आपुला प्राण, करी नित्य उपोषण, कधीच देता औषध जाण, प्राशन करी आपणही. येणे परी 3 वर्ष, झाली व्याधी सयाशी, पतिव्रतासी केसी, पुरुषासावे कष्ट तसे, जितके अन्न पतीसी, तितकेच ग्राम आपणासी, जैसे औषध देती त्यासी, आपण घेतासे पर्येसा. वैद्य म्हणती ते वेळी, नव्हे बरवे त्यासी आढळती, राखील जरी चंद्रमोळी, मनुष्य यत्न नव्हे आता. येणे परी पती सहित, निगती झाली पतिव्रता, क्वचित काळ मार्गक्रमिता, झाली गाणगापुरासी, मार्गक्रमिता रोगियासी, अधिक झाला त्रयोदशी, उतरता ग्राम प्रदेशी, अति संकट झाले पै. विचारिता श्री गुरुसी, गेले होते संगमासी, जावे म्हणून दर्शनासी, निगती झाली ते वेळी पतिव्रता ते वेळ, आली आपुल्या पती जवळ, पाहता झाला अंतकाळ, प्राण गेला तक्षणी. जे जे सांगती माते व्रत, केली पूजा अखंडित, समस्त झाले आता व्यर्थ. रुसली गौरी आपणावरी, कोठे गेले माझे पुण्य, वृथा पूजिली गौरी रमण, केसे केली मज निर्वाण. ऐका माया बहिणीन हो, ऐसे नाना परिते नारी, दुःख करी अपरंपारी, इतुके होता अवसरी, आला तिथे एक सिद्ध एक, तयाने कथले स्त्रीचे कर्म, आणि सांगितले ती येला, सहगमन करावे तत्पूर्वी, घ्यावे श्री गुरुदर्शन. सज्ज झाली सहगमनाशी, आठवण झाली ती येसी, गेली स्वामी दर्शनासी, गेली तया संगमासी, उभी ठाकून या दुरी, तया साष्टांग नमन करी, श्री गुरु म्हणे ते अवसरी, सुवासिनी होय निरंतर. विप्र म्हणती स्वामीसी, हिचा पती पंचतत्वासी, पावला परमधामासी, सुवासिन केवी होय, प्रेत नेले मशानाशी, ही आली सहगमनाशी, निरौप घ्यावा तुम्हापाशी. आली असे स्वामी श्री गुरु म्हणती द्विजासी, आमुचे बोल झाले ऐसी, अव्हे पण स्थिर ऐसी, संदेह न धरावा मनात. प्रेत आणून देखा, ठेवले श्री गुरु सन्मुखा, श्री गुरु म्हणती विप्र लोका, सोडा वस्त्र दोर त्याचे, चरण तीर्थ त्या वेळी, देती त्या विप्राजवळी, प्रोक्षा म्हणती तत्काळी, प्रेतासी करती तीर्थ स्नापन. श्री गुरु अमृत दृष्टी करून, प्रेत झाले संजीवून, उठून बैसे तक्षण, अंग मुरडित पर्येसा, तटस्थ झाले सकळ जन, साष्टांग करी नमन, गेले आपुल्या भवना, ख्याती झाली चौराष्ट्रा. पतिव्रतेने पतीसहित, स्नान केले संगमात, अंतकरणी संतोष बहुत, पूजा करती भक्तीसी, नित्य समाराधना देख, करीते होते भक्त अनेक, कधी नाही आरानुक, नाही ऐसा दिवस नाही. ऐसे होता एके दिवशी, दुर्बळ द्विजाला पर्येसी, ऐसे काश्यपत्र गोत्रेसी, नाम तया भास्कर, त्रिवर्गाच्या पुरते देखा, सर्व असे तोंडुलुक, कणिक वरकड पदार्थ, त्या पूर्तिका सोपस्कार, असे त्यापाशी, मास 3 क्रमिल्यावरी, समस्त मिळून द्विजवरी, परिहास करी ती अपारी. त्रिमूर्ती ऐकिले, बोलविती त्या ब्राह्मणासी, आजी भिक्षा करावी आम्हासी, स्वयंपाक करी वेगेसी, म्हणती श्री गुरु कृपा सिंधू,
आणिले द्विज शेरभूत शाखा दोन्ही त्या पुरत स्नान करून शुचिभूत स्वयंपाक केला तयवेळी आमंत्रण केले समस्त ग्रामवासियांशी तृप्त केले सर्वांशी प्राणीमात्रांनाही उपाशी घडला ऐसा चमत्कार समस्त तटस्थ झाले लोक म्हणती देखील आज कौतुक अन्न होते स्वल्प 4 सहस्रके विजेविले येथे श्री गुरु चरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा संमत सदा पठेत भाविक भक्त पंचमाध्याय गोड श्री गुरुदेव दत्त येथे श्री गुरु चरित्र संक्षिप्त पंचमाध्याय संपूर्ण श्री गुरुदेव दत्त अवधूत श्री चिंतन श्री गुरुवे नमः।